महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असते की जिथे कुठे अन्याय झालाय त्या अन्यायाला नुसतं वाचा फोडणं नाही तर त्याचं इन्व्हेस्टिगेट करणं, संशोधन करणं, जे आरोपी आहेत त्या आरोपींना असताना पकडणं, पकडलेल्या आरोपींना कोर्टासमोर हजर करणं आणि त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांना शिक्षा होणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. मालेगावच्या ब्लास्टमध्ये सुद्धा चौकशी झाली आणि त्याच्यातला निर्णय आला. हा निर्णय दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो. 8 जण दगावलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि 90 पेक्षा जास्ती लोक इंजर्ड आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. अशा कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने संघटना कुठली असेल, व्यक्ती कुठली असेल त्याचा विचार न करता अपील करणं हे गरजेचं आहे. मालेगाव ब्लास्टमधल्या आरोपींना जे कोर्टामार्फत सोडण्यात आलेलं आहे ते ट्रायल कोर्टाने सोडलेला आहे. हा ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्य आहे की नाही याच्याबद्दल अपील होणं गरजेचं आहे. ज्या प्रमाणात ट्रायल कोर्टमध्ये एखाद्याला फाशीची शिक्षा झाली किंवा जन्मठेपाची शिक्षा झाली तर ती ताबडतोब त्याला दिलं जात नाही, तर हायकोर्टामार्फत ती कन्फर्म केलं जाते अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये हायकोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाने अपील केली पाहिजे असं आवाहन मी महाराष्ट्र शासनाला करतोय. माझी जी काही बैठक या ठिकाणी झाली त्या बैठकीच्या माहितीतून आणि अगोदर येणाऱ्या माहितीमधून अनेक संघटना, मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटना या अपील करण्याच्या मूडमध्ये आहेत अशी परिस्थिती आहे. या संघटनात्मक जो अपील होण्याचा भाग आहे मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटना